2500 वर्षांपूर्वीची एक घटना आपण आज डोळ्यांसमोर आणूया. हो, एक अत्यंत प्रतिष्ठित राजपुत्र आहे. त्याच्या एका शब्दावर हजारो लोक जीव ओवाळून टाकतात. आणि तो चक्क एका रस्त्यावर झाडू मारणाऱ्याला आपल्या जवळ बोलावतो. हो, आणि फक्त बोलावून थांबत नाही, तर त्याला अत्यंत सन्मानाने स्वतःच्या शेजारी बसवतो. अगदी बरोबर. आजच्या काळात आपल्याला हे अगदी सामान्य वाटेल, पण त्या काळात हा साधा प्रसंग नव्हता. तो एक मोठा सामाजिक भूकंप होता. नक्कीच. प्रस्थापित व्यवस्थेच्या मुळावर आलेला तो एक प्रचंड मोठा तडाखा होता. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण बोधिसत्व या मालिकेच्या 5व्या भागातील नोंदींचा सविस्तर वेध घेणार आहोत. साधारणपणे सारनाथच्या धम्मचक्र प्रवर्तनाचा उल्लेख निघाला की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? एक अत्यंत शांत आणि ध्यानस्थ मूर्ती. हो, बऱ्याचदा आपण बुद्धांना एका ठराविक आध्यात्मिक चौकटीतच बघतो. त्यांनी दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवला, हे तर आहेच, पण त्या शांत चेहऱ्यामागे दडलेला प्रखर बंडखोर आपण विसरून जातो. कालीन भारताची परिस्थिती पाहिली तर समाज हा हजारो तुकड्यांमध्ये विभागलेला होता आणि विषमतेचे अत्यंत क्रूर नियम तेव्हा लागू होते. हो, आणि म्हणूनच आपण त्या काळातील सर्वात गुंतागुंतीच्या समस्येकडून सुरुवात करूया, म्हणजे वर्णव्यवस्थेकडून. बुद्धांनी या मोठ्या भिंतीला कसा सुरुंग लावला हे समजून घेणं खूप रंजक आहे. या नोंदींचा मूळ उद्देश तोच आहे. बुद्धांनी समतेचा विचार केवळ हवेत सोडला नाही, ती माणसाच्या जगण्यावर थेट परिणाम करणारी एक कृती होती. वर्णव्यवस्थेचंच उदाहरण घ्या ना. म्हणजे ज्या काळात माणसाची जात आणि कुळ त्याचं भविष्य ठरवत होती, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो. हो, आणि हा विचार आज आपल्याला सुविचारांच्या पाटीवर वाचायला सोपा वाटतो, पण 2500 वर्षांपूर्वी हे बोलणं अत्यंत धाडसाचं होतं. तेच मला विचारायचं होतं. ज्या काळात कुणाच्या तरी जन्मावर त्याचे सगळे अधिकार अवलंबून होते, तिथे हे विधान करणं म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला एक अत्यंत धोकादायक धक्का नव्हता का? तो तत्कालीन अर्थव्यवस्थेवर आणि सत्ता समीकरणांवर केलेला थेट हल्लाच होता. कारण वर्णव्यवस्था ही केवळ काही धार्मिक संकल्पना नव्हती, ती कामाची विभागणी करणारी एक भक्कम व्यवस्था होती. अच्छा, म्हणजे एका विशिष्ट वर्गाला श्रमातून मुक्त करून सर्व अधिकार द्यायचे आणि दुसऱ्या वर्गाला फक्त कष्ट करण्यासाठी राखून ठेवायचं. अगदी तेच. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या शोषणाला एका दैवी नियमाचा आधार दिला गेला होता. म्हणजे तू मागील जन्मी पाप केलंय म्हणून या जन्मी तू शूद्र आहेस, हे पिढ्यानपिढ्या बिंबवलं गेलं होतं. बापरे, म्हणजे शोषितांच्या मनातच त्यांच्या शोषणाचं समर्थन निर्माण केलं गेलं होतं, जेणेकरून कोणी बंडच पुकारू नये. लोक स्वतःचं शोषण हा देवाचाच निर्णय मानत होते. अशा या अंधारलेल्या काळात गौतम बुद्ध उभे राहतात आणि सांगतात की हा कोणताही दैवी नियम नाहीये. तुमचं मूल्य तुमच्या जन्मावर अजिबात ठरत नाही, तर ते तुमच्या कर्मावर आणि आचरणावर ठरतं. जेव्हा माणूस कर्माने श्रेष्ठ ठरू लागला, तेव्हा प्रस्थापितांचे जन्मजात विशेषाधिकार धोक्यात आले. बुद्धांचा हा कर्माचा सिद्धांत माणसाला त्याच्या जन्माच्या तुरुंगातून बाहेर काढणारा होता. हे सगळं ऐकताना खरोखर अंगावर काटा येतोय, कारण केवळ एक तात्विक विचार मांडून व्यवस्था कोसळत नाही. प्रस्थापितांची पाळेमुळं इतकी घट्ट असतात ना की नुसत्या शब्दांनी ती उखडली जात नाहीत. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागते, आणि तिथेच बुद्धांच्या कार्याची खोली आपल्याला दिसते. हो, कारण त्यांनी केवळ समता असावी असं प्रवचन दिलं नाही. ती समता प्रत्यक्षात कशी दिसेल याचं एक जिवंत मॉडेल उभं केलं, आणि ते मॉडेल म्हणजेच भिक्खू संघ. या नोंदीनुसार संघ ही केवळ संन्याशांची गोळाबेरीज नक्कीच नव्हती. बुद्धांनी तिथे घेतलेले निर्णय त्या काळाच्या अनेक शतके पुढे होते. सुनीत नावाच्या रस्ते झाडणाऱ्या तरुणाचं उदाहरण यात येतं, ज्याची सावली पडली तरी लोक विटाळ मानत. त्याला बुद्धांनी संघात प्रवेश दिला. उपली नावाच्या न्हाव्याला मानाचं स्थान मिळालं. हे त्या काळात अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं. मला तर हे ना एखाद्या अत्यंत उच्चभ्रू कॉर्पोरेट बोर्डरूमचे दरवाजे अचानक सामान्य कामगारांसाठी खुले करण्यासारखं वाटतं. तिथे त्याला आणून थेट सीईओच्या खुर्चीवर बसवल्यासारखं आहे हे. तुम्ही दिलेल्या या बोर्डरूमच्या उदाहरणाच्याही पलीकडे जाऊन संघाने काम केलंय. कारण बोर्डरूममध्ये कामगार गेला तरी त्याचं मूळ अस्तित्व आणि बॅकग्राऊंड तिथे कुठेतरी जाणवत राहतच. अच्छा, मग संघात एक असं वेगळं होतं. संघात प्रवेश करणं म्हणजे स्वतःची जुनी ओळख पूर्णपणे नष्ट करणं होतं. भिक्खू संघात प्रवेश करताना व्यक्तीचे केस मुंडले जायचे. त्या काळी केस हे जातीचं आणि सामाजिक स्तराचं मोठं लक्षण होतं. आणि सर्वांना सारखंच चिवं किंवा वस्त्र दिलं जायचं.
म्हणजे श्रीमंती आणि गरिबीचे फरक एका झटक्यात पुसले गेले. एक प्रकारे तो युनिफॉर्मच झाला ना, ज्यामुळे कोणी वेगळा दिसू नये. तंतोतंत. यामागे एक अतिशय सुंदर कथा नोंदींमध्ये सापडते. शाक्य कुळातील राजपुत्र जेव्हा संघात प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत उपली हा त्यांचा राजन्हावीय होता. हो, मी वाचलं हे. राजपुत्रांनी आपले मौल्यवान अलंकार उपलीला दिले आणि परत जायला सांगितलं. पण उपलीने विचार केला की लोक मला चोर समजून मारतील. म्हणून तोही त्यांच्यासोबत बुद्धांकडे गेला आणि तिथे बुद्धांनी जाणीवपूर्वक एक असा निर्णय घेतला ज्याने इतिहास घडवला. त्यांनी उपली या न्हाव्याला आधी दीक्षा दिली आणि त्यानंतर राजपुत्रांना. बापरे, म्हणजे भिक्खू संघाच्या नियमानुसार जे राजपुत्र नंतर आले त्यांना आधी आलेल्या उपलीला वंदन करावं लागलं असेल? अगदी बरोबर. संघाचा नियमच होता की जो वयाने किंवा अधिकाराने मोठा आहे तो नाही, तर ज्याने आधी दीक्षा घेतली तो ज्येष्ठ मानला जाईल. त्यांच्या मनातला अहंकार बुद्धांनी असं एका झटक्यात मोडून काढला. शिवाय तत्कालीन समाजात स्त्रियांना कोणतंही आध्यात्मिक स्वातंत्र्य नव्हतं. बुद्धांनी महाप्रजापती गौतमीच्या नेतृत्वाखाली स्त्रियांनाही संघात प्रवेश दिला. त्या काळात स्त्रियांना स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडण्याची मुभा देणं ही अकल्पनीय गोष्ट होती. संघ ही खऱ्या अर्थाने एक नवी, समताधिष्ठित आणि लोकशाही मूल्यांवर चालणारी प्रतिकृती होती. हो, त्यांनी समाजातील भिंती केवळ वैचारिक पातळीवर नाही तर अत्यंत व्यावहारिक पातळीवर पाडून दाखवल्या. पण आता इथे मला एक दुसरा प्रश्न पडतो. जेव्हा तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली व्यवस्था मोडता तेव्हा केवळ नियम बनून चालत नाही, लोकांच्या डोक्यातील जळमटे दूर करावी लागतात. त्यांना स्वतःचा आणि स्वतंत्र विचार करण्याची सवय लावावी लागते. इथूनच आपला पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मुद्दा सुरू होतो. हो, हे जे कलाम सुत्ता आहे ना, ते जगातील सर्वात जुन्या वैज्ञानिक विचारसरणीवर प्रकाश टाकतं. बुद्धांनी कलाम नावाच्या लोकांना जे सांगितलं ते थक्क करणार आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. हो, किंवा हे परंपरेने चालत आलंय म्हणूनही मानू नका. स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा आणि योग्य वाटलं तरच स्वीकारा. आता इथे मला एक मोठा विरोधाभास दिसतो. कोणता विरोधाभास? सामान्यतः कोणताही नेता किंवा धर्मसंस्थापक नेहमी हेच सांगतो की माझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवा. पण इथे एक नेता सांगत आहे की माझ्यावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. एखाद्या आध्यात्मिक गुरूकडून येणारं हे विधान स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं वाटू शकतं. सामान्य माणसाला तसं नक्कीच वाटेल. पण हा विरोधाभासच त्यांच्या तत्वज्ञानाचा सर्वात मोठा विजय आहे. हो, आणि बहुतांश संस्था या अंधश्रद्धेवर उभ्या असतात. हे बुद्धांना मोडायचं होतं. कलाम सुत्तची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. कलाम लोक बुद्धांकडे आले आणि म्हणाले की इथे अनेक विचारवंत येतात, प्रत्येकजण स्वतःचं विचार श्रेष्ठ सांगतो, आम्ही नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? म्हणजे त्यांनी बुद्धांनाच थेट प्रश्न विचारला. मग बुद्धांनी काय उत्तर दिलं? बुद्धांनी त्यांना अमुक एक गोष्टच खरी आहे असं सांगितलं नाही. त्यांनी त्यांना सत्य शोधण्याची एक पद्धत दिली, म्हणजे एक मेथड दिली. म्हणजे त्यांनी त्यांना मासा मारून देण्याऐवजी मासेमारी कशी करायची हेच शिकवलं म्हणायचं. अगदी अचूक. त्यांनी त्यांना एक यादीच दिली ज्या आधारावर त्यांनी विचार तपासायचे होते. अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा धर्मग्रंथात लिहिलंय म्हणूनही मानू नका असं ते म्हणाले. बोलणारा अत्यंत प्रभावी बोलतोय म्हणूनही त्याला बळी पडू नका. हो, तुम्ही स्वतः निरीक्षण करा आणि स्वतः अनुभव घ्या. जर तो विचार माणसाच्या कल्याणाचा असेल तरच तो स्वीकारा. आज आपण ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो तो ह्याच प्रक्रियेतून जातो ना. निरीक्षण, प्रयोग आणि निष्कर्ष. बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी मानवी मनाला एका प्रचंड मोठ्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त केलं होतं. कारण जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुमचं शोषण थांबत नाही. हे ऐकताना जाणवतं की बुद्धांचा हा दृष्टिकोन केवळ त्या काळापुरता मर्यादित नव्हता. तो मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक टप्प्यावर लागू पडतो. पण केवळ तर्काने समाज उभा राहत नाही. तर्क माणसाला सत्य शोधायला मदत करेल, पण माणसाला जोडण्यासाठी भावनिक धाग्याची गरज असते. आणि यातूनच आपण त्यांच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांकडे येतो, करुणा आणि अहिंसा. साधारणपणे आपण करुणेचा अर्थ एखाद्यावर दया करणं असा घेतो. पण ह्या नोंदी वाचताना मला जाणवलं की करुणा ही दयेपेक्षा खूप वेगळी आणि सखोल आहे. तुम्ही दया आणि करुणा यातला जो फरक ओळखलाय तोच खऱ्या अर्थाने या तत्वज्ञानाचा गाभा आहे. म्हणजे जेव्हा आपण कोणावर दया करतो तेव्हा आपण नकळतपणे स्वतःला एका उंच स्थानावर आणि समोरच्याला खालच्या स्थानावर ठेवत असतो. बुद्धांची करुणा अशी नाहीये ना? नाही, कारण दया ही विषमतेतून येते.
माझ्याकडे सर्व काही आहे आणि तुझ्याकडे काही नाही म्हणून मी तुला काहीतरी देतो, हा दयेचा भाव आहे. तिथे कुठेतरी सूक्ष्म अहंकार असतो. मग बुद्धांची करुणा कशातून जन्म घेते? ती पूर्णपणे समानतेच्या भावनेतून जन्म घेते. समोरच्या माणसाचं दुःख हे केवळ त्याचं नाही तर ते माझंही असू शकतं, ही ती जाणीव आहे. आपण एकाच मानवी अस्तित्वाचा भाग आहोत, हा तो विचार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे करुणा ही केवळ एखादी भावना नसून ती एक कृती आहे. नुसतं हळहळणे नव्हे तर दुःख दूर करण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणे. हो, सक्रियता हाच करुणेचा गाभा आहे. आणि याच दृष्टिकोनातून मला बुद्धांच्या अहिंसेबद्दलही एक विचार मांडावासा वाटतो. आपण अनेकदा अहिंसा या शब्दाला एक अत्यंत निष्क्रिय गोष्ट मानतो. मी शांत बसलोय म्हणजे मी अहिंसक आहे असं आपल्याला वाटतं. बरोबर, तो एक गैरसमज आहे. पण जर करुणेमध्ये दुसऱ्याचे दुःख दूर करण्याची कृती समाविष्ट असेल तर बुद्धांचा हा शांततेचा मार्ग अत्यंत सक्रिय आणि ऊर्जावान असला पाहिजे. अन्यायाविरुद्ध शस्त्रांशिवाय लढणे हे धाडसी पाऊल आहे. हे अत्यंत योग्य विश्लेषण आहे. अहिंसा ही कधीही दुर्बलांची किंवा भ्याड माणसांची निशाणी असूच शकत नाही. अंगावर चालून येणाऱ्याला मारण्यासाठी एका क्षणाचा राग पुरेसा असतो. पण समोरून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करताना स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला जास्त ताकद लागते. नक्कीच. संवादातून आणि करुणेतून मार्ग काढण्यासाठी प्रचंड आंतरिक ताकद लागते. बुद्धांची अहिंसा याच ताकदीतून येते. आजच्या जगाकडे पाहिलं तर देशादेशांमध्ये युद्धे सुरू आहेत. समाजामध्ये प्रचंड ताणतणाव आहे. केवळ हातातून बंदुका खाली ठेवल्या म्हणजे शांतता प्रस्थापित होत नाही. जोपर्यंत लोकांच्या मनात एकमेकांबद्दल करुणा नाही, तोपर्यंत युद्धे केवळ तात्पुरती थांबतात, संपत नाहीत. म्हणूनच बुद्धांचा हा सक्रिय अहिंसेचा मार्ग जागतिक संघर्षावर एकमेव शाश्वत उपाय आहे. हे सर्व विचार एकत्र जोडले की लक्षात येतं, गौतम बुद्ध हे केवळ भारताला लाभलेले एक संत नव्हते, तर ते एका नव्या जागतिक संस्कृतीचे शिल्पकार होते. कर्माचा सिद्धांत, संघाची स्थापना आणि कालामसूत्र यातून त्यांनी मोठी क्रांती केली. आणि बोधिसत्व या मालिकेच्या पुढील भागात जी वैश्विक बुद्ध ही संकल्पना उलगडली जाणार आहे, तिचं मूळ याच विचारांमध्ये आहे. हो, बुद्धांचे हे विचार आशिया खंडाच्या सीमा ओलांडून जगाला कसे प्रभावित करत गेले हे समजून घेण्यासाठी आजची चर्चा नक्कीच उपयोगी पडेल. पण आधुनिक जगाचा विचार करत असताना आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. हो, आपला वेळही संपत आलाय. पण ही चर्चा थांबवण्यापूर्वी मला एक अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे उपस्थित करावासा वाटतो, जो बुद्धांच्या विचारांना थेट आजच्या आपल्या रोजच्या जगण्याशी जोडतो. कोणता मुद्दा? आपण मगाशी कालामसूत्रबद्दल सविस्तर चर्चा केली. स्वतःच्या अनुभवावर आणि डोळ्यांनी पाहून गोष्टींवर विश्वास ठेवा असा तो विचार होता. हो, प्रत्यक्ष पडताळून पाहणे. पण आता थोडा विचार करूया. आज आपण ज्या जगात जगत आहोत ते डीप फेक व्हिडिओज, प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडिया अल्गोरिथम्सचं जग आहे. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. 2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी अनुभवावर विश्वास ठेवायला सांगितलं. पण आजच्या काळात जेव्हा आपला अनुभव आणि आपले पुरावेच कृत्रिमरित्या तयार केले जाऊ शकतात, तेव्हा काय करायचं? तंत्रज्ञानामुळे आज खरे काय आणि खोटे काय यातील सीमारेषाच पुसट झाली आहे, हे नक्की. मग अशा या आभासी जगात जिथे पुरावेच खोटे असू शकतात, तिथे सत्य शोधण्यासाठी आपण बुद्धांचा हा चिकित्सेचा मार्ग कसा लागू करू शकतो? कोणतीही गोष्ट थेट न स्वीकारता प्रश्न विचारण्याची बुद्धांची पद्धत आजच्या या मायाजालातून बाहेर पडायला कशी मदत करू शकेल? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तितकाच महत्वाचा सुद्धा आहे. आज आपण बुद्धांच्या विचारांची खोली पाहिली, पण हे विचार आजच्या या डिजिटल युगात कसे तावून सुलाखून निघतील हे शोधणे हा आपल्या सर्वांसाठीच एक मोठा प्रवास असणार आहे. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि सखोल चर्चेमध्ये. तोपर्यंत आपल्या स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला किमान एकदा तरी कालामसूत्राच्या कसोटीवर नक्की तपासून पहा.